गोष्टीचं नाव आईच्या प्रार्थनेला स्वामींचा प्रतिसाद. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. अक्कलकोटच्या जवळच्या गावात सरस्वतीबाई नावाची एक भक्त राहत होती. तिचा नवरा लवकरच वारला होता आणि ती आपल्या एकुलत्या मुलाला गोपाळला मोठं करत होती. गोपाळ हुशार होता, पण काही दिवसांपासून आजारी पडला. डॉक्टर, वैद्य सगळं करून झालं, पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली. दररोज रात्री सरस्वतीबाई स्वामी समर्थांचं नाम घेत रडत बसायची. स्वामी, माझ्या लेकराला वाचवा. तुम्ही माझे सर्वस्व आहात. तुमच्याशिवाय मी काही नाही. एक दिवस ती रडत रडत अक्कलकोटला गेली. स्वामी त्या वेळी वडाच्या झाडाखाली बसले होते. तिने दुरूनच डोकं ठेवून नमस्कार केला. स्वामींनी लगेच तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आई, एवढं का रडतेस? तुझ लेकरू आता बरा होईल. घरी जा आणि उद्या सकाळी त्याला तुला हसताना दिसेल. ती चकित झाली. डोळ्यात अश्रू आले पण मनात शांतता पसरली. ती घरी परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने पाहिलं, गोपाळ हळूहळू डोळे उघडतो आहे आणि म्हणतो, आई, मला भूक लागली. सरस्वतीबाई आनंदाने रडू लागली. स्वामी समर्थ महाराज की जय. त्या दिवसानंतर गोपाळ पूर्णपणे बरा झाला. शिकवण: स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या हाकेला ऐकतात. खरी श्रद्धा आणि मातृप्रार्थनेचं सामर्थ्य स्वामींपर्यंत पोहोचतं. भक्ताचा विश्वास जिवंत ठेवणं हेच स्वामींचं कार्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.